हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारीन मनीषा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन्टीज दाखवणार आहे। पॅन्टीज तशा साधारणच आहेत, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड झालेली आहे आणि ती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। हे बघा, ही पॅन्टीज आहे आपली, ठीक आहे। पॅन्टीज तशी साधारणच आहे, म्हणजे ह्याचं जे मटेरियल आहे हे होजेरी मटेरियल आहे, एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे। ह्याचा जो बेल्ट आहे तो एकदम नाजूक दिलेला आहे, जो की रुतणार नाही आहे, हार्ड नाही आहे। म्हणजे ज्यांना खूप बारीक बेल्ट हवा असतो किंवा इलास्टिक हवं असतं त्यांच्यासाठी ह्या पॅन्टीज चांगल्या आहेत। त्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा हा जो पॅटर्न आहे हा आता नवीनच आलेला आहे, त्यामुळे प्रत्येक लेडीजनी ट्राय करायला हरकत नाही असं हे माझं जेन्युइन मत आहे। बाकी तुमची इच्छा, जर तुम्हाला आवडत असतील किंवा आवडल्या असतील तर तुम्ही मार्केटमधून अशा प्रकारच्या पॅन्टीज बाय करू शकता। आणि जर तुम्हाला माझ्याकडनं अशा पॅन्टीज हव्या असतील तर प्लीज माझ्या शॉपला व्हिजिट करा। माझं शॉप पुण्यातील वाघोली येथे आहे, ठीक आहे। तर ह्या पॅन्टीचं मटेरियल मी सांगितलं तुम्हाला होजिरी आहे, पण एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, एकदम सॉफ्ट आहे। ह्याचा कलर रंग वगैरे जाणार नाही, ह्याला गोळे पण येणार नाहीत, म्हणजे एवढं पातळ मटेरियल आहे हे। प्लस ह्याचा गरमीमध्ये कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही, म्हणजे जाड मटेरियल नाही जेणेकरून गरमीमध्ये खूप जास्त स्वेटिंग वगैरे होतं, ह्याच्यातला पण भाग नाही। जरी स्वेटिंग आलं तरी हे ते कापड आहे, हे जे मटेरियल आहे ते अब्झॉर्ब करू शकतं तुमचं ते स्वेटिंग, ठीक आहे। तर जसं वरती इलास्टिक दिलेलं आहे आपण ह्याला, म्हणजे पॅन्टीजला जसं वरती इलास्टिक आहे कमरेभोवती, तसंच इथे कॉर्नरला सुद्धा नाजूक इलास्टिक आहे सेम तसंच। इलास्टिकची जी साईज आहे ती जास्त ब्रॉड नाही, एकदम पातळ टाईपचं इलास्टिक आहे हे, पातळ एकदम, ठीक आहे। आणि हे जे पॅन्टी आहेत आपल्याकडे ह्या इम्पोर्टेड आहेत, चायना पॅटर्न आहेत हे सगळे, त्यामुळे ह्याच्या ज्या साईज आहेत त्या 85, 90, 95 ते 100पर्यंत आपल्याकडे ह्याची साईज अवेलेबल आहेत, ठीक आहे। तर पॅन्टी, आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये कोणती गोष्ट ॲड झालेली आहे, पॅन्टीजसारखी पॅन्टी दिसते, आम्ही ह्याच्यासारख्या पॅन्टी खूप मार्केटमध्ये बघतो, पण आता हा बघा, हा त्याचा बॅक साईड आहे। युजली हे ज्या लाईन्स दिलेल्या आहेत ह्या पॅन्टीजला नसतात, म्हणजे बऱ्यापैकी पॅन्टीजला नसतातच, पण ह्या पॅन्टीजला आहे का, तर त्याचं कारण बघा, आतून मी तुम्हाला म्हणजे पॅन्टीज उलटी करून दाखवते, ठीक आहे। युजली काय असतं माहिती आहे ना, हा फक्त इथं जो मधला पोर्शन असतो पॅन्टीचा तिथे फक्त डबल मटेरियल दिलेलं असतं, म्हणजे ज्या रेग्युलरवाल्या आपण आत्तापर्यंत पॅन्टी तुम्ही बघितल्या असतील ना, तर त्या पॅन्टीजला फक्त इथे मध्ये डबल कापड दिलेलं असतं किंवा कॉन्ट्रास्ट दिलेलं असतं किंवा सेम मटेरियल असतं किंवा वेगळ्या क्वालिटीचं मटेरियल असतं। तर ह्या पॅन्टीचं कसं आहे माहिती आहे का, हे इथून जे चालू होतं हे डबल कापड ते मागे इथंपर्यंत मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा, मी दाखवते, असं उलटं करून दाखवते। आता ही बॅक साईड आहे, आपली हिपची साईड आहे ही, ठीक आहे। आता हे जे कापड मधलं इथून चालू झालेलं आहे ते लास्टपर्यंत, म्हणजे मागे इथंपर्यंत कमरेपर्यंत दिलेलं आहे, आणि ही एक नवीन गोष्ट ॲड झालेली आहे आणि ती चांगली आहे। हे बघा, मी जवळनं दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल, ठीक आहे। इथून मागच्या किंवा आतापर्यंत आपण ज्या पॅन्टीज बघितल्या होत्या त्याचं फक्त इथेच डबल मटेरियल दिलं होतं, पण ह्या पॅन्टीमध्ये आता नवीनच आलेल्या आहेत ह्या पॅन्टी, आलेल्या दुसऱ्या दिवशीच मी हा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी। तर ह्या पॅन्टीचं कसं आहे, इथून जे डबल कापड दिलेलं आहे त्यांनी ते मागेपर्यंत दिलेलं आहे, जेणेकरून लेडीजला पिरियड्स वगैरे आले तर बऱ्यापैकी होल्ड होऊ शकतं, अशा पद्धतीच्या ह्या पॅन्टी आहेत। म्हणजे पिरियडमध्ये पण म्हणजे तुमच्यातले काही जण म्हणतील की बाबा पिरियडमध्ये हे डबल कापडच्या ह्या पिरियड पॅन्टी नाही आहेत, ह्या पिरियड पॅन्टी नाही आहेत, पण पिरियड पॅन्टीला पिरियड्समध्ये जास्त सपोर्टिव्ह आहेत ह्या पॅन्टी, का तर ह्याला डबल मटेरियल दिलेले आहे, इथून मधल्या भागापासून ते मागच्या भागापर्यंत तुम्हाला हे डबल मटेरियल दिलेले आहे, ठीक आहे। आता जसं मी साईज तुम्हाला सांगितलं 85, 90 XL आणि डबल XL पर्यंत ह्याच्या साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत, आणि कलरही खूप सुंदर सुंदर कलर आहेत। तर
मी तुम्हाला ह्याचे कलर दाखवते. ठीक आहे, हे बघा, हा व्हाईट कलर आहे. ओके, व्हाईट कलर आहे, प्रॉपर व्हाईट नाही आहे पण व्हाईट क्रीम कलर आहे का. ठीक आहे, त्याच्यानंतर हा स्किन कलर. आता ही जी आहे ही 85 साईज आहे, 85 to 90 वाल्या लेडीजला येते. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हा त्यातला रेड कलर फार सुंदर आहे बघा, फ्रेश दिसतोय रेड कलर. ओके, त्याच्यानंतर सगळ्यांचा फेवरेट वन अँड ओनली ब्लॅक कलर. ठीक आहे, हा ब्लॅक कलर. त्याच्यानंतर ना मी रिंगमध्ये दाखवलेले आहेत बघा, थांबा एक मिनिट. आणि हा ब्लू कलर आहे, छान आहे बघा ब्लू कलर. म्हणजे मी जेव्हा मटेरियल आलेलं आहे, माल लावत असताना काही लेडीज आल्या होत्या माझ्या शॉपमध्ये, त्यांना आवडल्या, म्हणजे लावायच्या अगोदरच त्यांनी घेतल्या. म्हणजे बघता क्षणी आवडतील असं हे पॅटर्न आहे. आणि नक्कीच तुमचे पैसे वायाला जाणार नाही जर तुम्ही हे वाले घेतलं तर नेहमी त्याच पॅन्टी यूज करून जर कंटाळा आला असेल तर ह्या अशा प्रकारच्या पॅन्टी वापरायला हरकत नाही, किंवा एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. ठीक आहे, आता बघा मी रिंगला लावलेली आहे एक. ठीक आहे, हा तुमचा राणी कलर म्हणता येईल. ओके, हे लाईन दिलेले आहेत का तर ते कापड इथंपर्यंत आहे असं ह्या शेपमध्ये मागून, आणि इथून चालू होतं असं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा रॉयल ब्लू कलर आहे बघा, सुंदर सुंदर कलर आलेले आहेत पॅन्टीमध्ये. तर हा आपला शेवटचा कलर आहे पर्पल कलर. ओके, तर ह्या पॅन्टी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. प्राईस जाणून घेण्यासाठी कमेंट करा. तुम्ही म्हणत असाल की ह्या मॅडम पॅन्टी दाखवतात, ब्रा दाखवतात, किंमत काही सांगत नाहीत. पण काय होतं, मी सुरुवातीला किंमत सांगायचे, पण नंतर काय झालं की ते व्हिडिओ मी माझ्या ग्रुपवरती वगैरे शेअर करायला लागले. तर जिथून आम्ही माल वगैरे घेतो तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही किंमत सांगू नका, म्हणजे त्यांचे कस्टमर तुटतात आहे, किंवा त्यांच्याकडे मे बी जास्त किमतीने हे प्रोडक्ट विकले जात असतील, किंवा त्यांना तेवढंसं परवडत नसेल, किंवा अजून काय त्यांचे इश्यू असतील. तर ते मला म्हणाले की तुम्ही ह्या प्रोडक्टच्या किमती सांगत जाऊ नका. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये किंमत तुम्हाला सांगत नाही. जर तुम्हाला पर्सनली विचारायची असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की तुमच्या कमेंटला ॲन्सर करून तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची किंमत तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पॅन्टीज तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.